मिड पॉईंट सबडिव्हिजन अल्गोरिदम. लाईन क्लिपिंगसाठी मिड पॉईंट सबडिव्हिजन अल्गोरिदम यूज केला जातो. इट इज जस्ट लाईक ॲज अ कोहेन-सुदरलॅड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम. जसं कोहेन-सुदरलॅड लाईन क्लिपिंग अल्गोरिदममध्ये आपण फर्स्ट 9 बिट कोड रिजन आपण जसे पाहिले होते, तसं याच्यामध्ये सुद्धा 9 बिट कोड रिजन आपण कन्सिडर करतो. ते 9 बिट कोड रिजन कसे लक्षात ठेवायचे याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही चेक करू शकता. मिड पॉईंट सबडिव्हिजन हे सेम कोहेन-सुदरलॅड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम सारखंच आहे. याच्यामध्ये काय काय केलं जातं, त्याच्यामध्ये 2 फेज आहेत. फर्स्ट फेजमध्ये आपण जी काही लाईन आहे त्याचे जे एंड पॉईंट्स असतील त्याचा बिट कोड फाइंड आउट करतो. 4 बिट कोड जो काही आहे तो फाइंड आउट करतो आणि त्याचं इंटरसेक्टिंग साईट जे काही आहे क्लिपिंग विंडोशी रिलेटेड ते आपण फाइंड आउट करतो. हे झालं फर्स्ट फेजमध्ये. सेकंड फेजमध्ये ती लाईन विजिबल आहे, इनविजिबल आहे किंवा क्लिप करायची आहे हे आपल्याला डिसाईड करायचं असतं. सो वी यूज द 3 कॅटेगरीज. फर्स्ट कॅटेगरी इज line is visible or not. Second category, that line is visible or not visible. Third category, that line is used for the clipping. मग केस 1 मध्ये काय आहे? विजिबल लाईन. विजिबल लाईन म्हणजेच काय? 2 एंड पॉइंट्स आहेत लाईनचे. जसं ही विंडो आहे. ओके. त्या विंडोमध्ये मी एक लाईन कन्सिडर केली ए आणि बी. त्याचे 4 बिट कोड काय आहे? ए साठी काय आहे? 0 0 0 0. बी साठी काय असेल 4 बिट कोड? 0 0 0 0. आपण काय करणार आहोत? त्याचं लॉजिकल ऑर करणार आहोत. लॉजिकल ऑर जर केलं तर याचा रिझल्ट काय येणार आहे? 0 0. So all are 0. So it is a completely visible. So this line is completely visible. Category 1. Now next. Completely not visible. म्हणजेच काय? This is the clipping window. त्याच्यामध्ये आपण लाईन घेतली अशा. ओके. त्याला नाव देऊया सी आणि डी. सी साठी बिट कोड काय असेल? 1 0 1 0. डी साठी बिट कोड आहे 0 0 1 0. जर आपण त्यांचं लॉजिकल ऑर जर केला तर काय येईल? 1 0 1 0 which is not equals to 0 0. So it is not fully visible. मग आपण त्याचं काय करणार आहोत? एंडिंग करणार आहोत. फर्स्ट लॉजिकल ऑर करतो आपण आणि सेकंड मध्ये एंडिंग करतो. एंडिंग करताना आपण चेक करणार आहोत. एंडिंग जर केलं 0 0 0 1 1 0 sorry 1 1 1 0 0 0 0 1 0. So it is also not equals to 0. ओके. इफ जर हे जर 0 0 आलं असतं तर ते लाईन पार्शली विजिबल किंवा इनविजिबल असतं. But it is not equals to 0, so it is a completely invisible. It's not visible. पार्शियली विजिबल साठी कसं करणार? एक लाईन आहे. ओके. कन्सिडर केलं आपण असं. ईचे बिट कोड काय असेल? फॉर एक्झाम्पल आपण इथे ई म्हणू याला
आणि याला F म्हणू. E साठी बिट कोड काय आहे? 000001. F साठी बिट कोड काय असेल? 0010. जर आपण या दोघांचं लॉजिकल OR केलं, तर 1011 झिरो झिरो झिरो. जर लॉजिकल OR केलं तर हे 1000 येतं, विच इज नॉट इक्वल्स टू 0. मग आपण त्या दोघांचं काय करणार आहोत? लॉजिकल अँडिंग करणार आहोत. फर्स्ट लॉजिकल OR केलं, सेकंडमध्ये आपण काय करणार त्याचं? इट इज नॉट इक्वल्स टू 00. सो लॉजिकल अँडिंग. ई साठी कंटेंट काय होतं? 0001 आणि एफ साठी होतं 0010. तर लॉजिकल अँड केलं तर ऑल आर 0. मगाच्या केसमध्ये ही व्हॅल्यू 00 येत नव्हते. सो दॅट वॉज नॉट विजिबल, कम्प्लिटली इनविजिबल लाईन. याच्यामध्ये लॉजिकल अँड केल्यानंतर 00 येतं. सो इट इज अ पार्शली विजिबल अँड वी यूज इट फॉर द फ्लिपिंग पर्पज. नाऊ ज्यावेळी पार्शली विजिबल असेल ती लाईन, सो वी फाइंड आउट द विजिबल स्पॅन. म्हणजे आता तुमची लाईन अशी होती, तर हा जो कम्प्लिटली विजिबल असेल विंडोजमधला, त्या पार्टची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. फाइंड आउट करताना काय करतो आपण? मिड पॉईंट सब डिव्हिजन अल्गोरिथम यूज करतो. ओके, ॲट दॅट टाइम वी फाइंड आउट द मिड पॉईंट 1 2. याचा मिड फाइंड आउट करायचा आपल्याला. ओके, कन्सेप्ट क्लिअर करायचे. फर्स्ट, what is the category 1, category 2 and what is the category 3. So category 3 is based on the binary search. We want to find out again and again midpoint and repetitive nature. So it is based on the binary search method. So that in the category 3, the line is divided into again and again shorter and shorter segments until we want to find out the visibility of your line. जोपर्यंत बाउंड्री पॉईंट रीच करत नाहीये आणि त्याचं इंटरसेक्शन पॉईंट फाइंड आउट करत नाही, तोपर्यंत आपण हे कंटिन्यू प्रोसेस करतो. This is the example of how to find out the midpoint. Just there is a line PQ. त्याच्यासाठी आपण फर्स्ट midpoint घेतला 1, हाफ पार्टमध्ये डिवाइड केला. After that, we want to find out the intersection point P I1 and intersection point of I2. So again divided into 1 and Q into the two parts. So it becomes here I2. Again here it is divided into this part, so it becomes the I1. Okay, we find out the midpoint using this method. Xm is equals to x1 plus x2 divided by 2, and midpoint of this point is y1 plus y2 divided by 2. So it is just like as I elaborate here. There is a line P1 P2. जसं आपण E आणि F ची लाईन घेतली होती सेम P आणि Q घेतो. त्याचा मिड पॉईंट फर्स्ट फाइंड आउट केला. थर्ड स्टेपमध्ये P2 आणि P3 जर कन्सिडर केलं तर त्याचा P5 हा मिड पॉईंट फाइंड आउट केला आणि P1 आणि P3 जर कन्सिडर केला तर त्याचा पॉईंट P4 कन्सिडर केला. आता याच्यामध्ये जर कन्सिडर केलं तर इट इज कम्प्लिटली आउटसाइड, सो इट इज कम्प्लिटली इनविजिबल. सेम P5 आणि P2, इट इज कम्प्लिटली इनविजिबल. So we consider over only P4 and P3 and P5. So here we find out the midpoint. Again P4 P3 midpoint. So using this we find out the point P6.
Okay, here in the step E, there is a P3 and P6 is completely visible. It is inside, but P4 is somehow it is outside from the window. So we want to find out again midpoint here. So we find out the P7 as a midpoint here of the line P4 and P6. So P4 and P7 is outside, but P7 and P6 is inside. So P4 and P7 we are crossed here and find out only P7 and P6. So final result is completely visible line of a window. So what are the steps of the midpoint subdivision line clipping algorithm? First, we read the point P1 and P2. P1 and P2. Next, we are read the y max minimum, sorry, minimum value wx1 or w x minimum y minimum w x maximum w y maximum. Read the two endpoints of the clipping window. Now next, we are assigning the region code for the two endpoints using the following steps. Initialize the bit code here with 00. Like this, we find out the another bitcode regions using this step. So now check the visibility of the line. If the region code of the both endpoints are 0, the region code of the both endpoints are 0, then line is completely visible. दोघांचे पण endpoints जर 0 असेल, then that line is completely visible. जर नसेल, दोघांचे endpoints is not 0, तर आपण त्याचं काय करणार आहे, लॉजिकल अँडिंग करणार आहे. अँडिंग केल्यानंतर सुद्धा जर ते नॉन झिरो असेल म्हणजे 0 येणार नाही. इफ इट इज अ नॉन झिरो देन इट इज अ कम्प्लिटली इनविजिबल. लाईक दिस. दोघांचे पण एंड पॉइंट्स काय आहेत, 0 नाही आहेत. इथे वेगळे आहे आणि इथे वेगळे आहेत. पण या दोघांचं पण एंड पॉइंट आपण कन्सिडर केला आणि त्याचं अँडिंग जर केला, लॉजिकल अँडिंग केला आणि तरी सुद्धा तर 0 येत नसेल, तर इट इज अ कम्प्लिटली इनविजिबल लाईन. जर ए आणि बी ह्या दोन कंडिशन्स जर सॅटिस्फाय होत नसतील तर लाईन इज पार्शियल विजिबल. ओके, सो लाईन इज पार्शियली विजिबल म्हणजे त्याचं अँडिंग जर झिरो आलं तर पार्शियली विजिबल असेल. जर पार्शियली विजिबल आहे तर मग आपल्याला नेक्स्ट स्टेप काय आहे की त्याचं इंटरसेक्शन फाइंड आउट करायचं. सो वी डिवाइड द पार्शियली विजिबल लाईन सेगमेंट into equal parts and step the repeat 3 and 4 for both subdivided line segments until you get the completely visible or completely invisible lines. First काय केलं, विंडोजचे आपण कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केले. टू लाईन्स टू एंड पॉईंट्स ऑफ लाईन आपण फाइंड आउट केला. त्याचे बिट कोड पाहिले, कुठल्या पण लाईनचे जे काही एंड पॉईंट्स असतील त्याचे बिट कोड काढले. जर हे 0 नसतील, 0 नसेल तर त्याचं लॉजिकल अँडिंग करायचं. ते लॉजिकल अँडिंग करून पण जर ते 0 नाही आलं तर ते कम्प्लिटली इनविजिबल असेल. पण ह्या लाईनच्या दोन्ही एंड पॉईंटचे जर रिजन कोड जे काही आहेत ते 0 आले तर ती लाईन कम्प्लिटली विजिबल असेल, दोन्ही पण एंड पॉईंट्स. पण जर अँडिंग करून ते 0 आले, दोघांचा पण एंड पॉईंट्सच्या बिट कोडची जर अँडिंग केली आणि जर ते 0 आले तर ती लाईन पार्शली विजिबल असते. फॉर एक्झाम्पल लाईक दिस, ही विंडो आहे, त्याच्यामध्ये मी कन्सिडर केली एक पॉईंट व्हायकल लाईन P1 आणि P2. P1 चे पॉईंट्स काय असणार आहेत, इट इज अ 0 0 0 1. P1 is 0 0 0 1.
त्याच्यानंतर P2 चे असतील 1 0 0 0 आणि ह्या दोघांचं पण अँडिंग केलं तर ते 4 टाइम्स 0 येतं. म्हणजे ही लाईन कशी आहे, पार्शियली व्हिजिबल आहे. आपल्याला याच्यासाठी इंटरसेक्शन पॉइंट फाइंड आउट करावा लागेल आणि मग त्याच्यासाठी आपण मिड पॉइंट ही कन्सेप्ट कन्सिडर करतो आणि जोपर्यंत ती लाईन कंप्लीट व्हिजिबल आहे का नाही आहे, जोपर्यंत आपल्याला सॅटिस्फाय होत नाही कंडिशन्स, तोपर्यंत त्या एक्झिक्यूट करतो. दिस इज द मिड पॉइंट सबडिव्हिजन अल्गोरिदम.